वडवळ नागनाथ येथे निक्षीय शिबिराचे आयोजन. जोखीमग्रस्त नागरिकांची क्षय किरण तपासणी. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत क्षयरोग मुक्त भारत अभियान आणि माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वडवळ नागनाथ येथे निक्षीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत निक्षीय वाहन वडवळ नागनाथ येथे दाखल झाले असून गावातील जोखीमग्रस्त नागरिकांची क्षय किरण तपासणी करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश भारत क्षयरोग मुक्त करणे हा आहे. यामध्ये 14 वर्षावरील जोखीमग्रस्त व्यक्तीची तपासणी केली जात आहे. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, बारीक ताप येणे, भूक मंदावणे, चालताना दम लागणे यांसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तीसह मधुमेहावर उपचार घेणारे नागरिक, 60 वर्षावरील व्यक्ती, मागील 5 वर्षात क्षयरोगावर उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षयरोगग्रस्त व्यक्तींच्या संपर्कातील नागरिक, कुपोषित व्यक्ती तसेच धूम्रपानी आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. वडवळ नागनाथ हे जोखीमग्रस्त गाव असल्याने गावातील जोखीमग्रस्त लोकसंख्येची विशेष क्षय किरण तपासणी केली जात आहे. हे अभियान जिल्हा क्षयरोग अधिकारी सुमित्रा तांबरे लातूर आणि आरोग्य अधिकारी विवेक होळे चाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यावेळी डॉक्टर नागनाथ नागरगोजे, डॉक्टर सागर कदम यांच्यासह संपूर्ण आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच संजय गिराम, ओपळकर, गजानन शेंडेकर, नवनाथ, रेणुका सिंदाडकर, अक्षय मुंडे, समुदाय आरोग्य अधिकारी गोविंद जाधव आणि आशा कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. मी वैद्यकीय अधिकारी केंद्र वडवळ नागनाथ. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत अति जोखीमग्रस्त गावामध्ये TB मुक्त भारत अभियानांतर्गत आज आपण 14 वर्षाच्या पुढील जोखीमग्रस्त व्यक्तींचे एक्सरे करून घेण्यात येत आहे. मी सर्व जनतेस आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त एक्सरे काढून घ्यावे व जोखीमग्रस्त गावातून TB मुक्त भारत अभियानांतर्गत गाव TB मुक्त करावं असं मी आवाहन करतो. नमस्कार, मी गजानन ओपळकर, TB सुपरवायझर तालुका चाकूर. आज आपल्या वडवळ नागनाथ येथे निक्षय वाहन हे आपल्या सर्व वडवळ रहिवाशांसाठी आपण या ठिकाणी एक्सरे वाहन आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये TB मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयमुक्त भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या या ठिकाणी चाकूर तालुक्यामध्ये 19 गावं हाय रिस्क मध्ये आलेले आहेत आणि ह्या 19 गावामध्ये आपण एक्सरेची मोहीम राबवत आहोत. एकूण 14 वर्षाच्या वरील सर्वांसाठी ही मोहीम असणार आहे. सर्वांनी यासाठी आपण लाभ घ्यावा असं मी जनतेसाठी सांगतो. आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या माननीय क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर तांभरे मॅडम आणि आपले तालुक्याचे माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर होळे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे अभियान आपल्या चाकूर तालुक्यामध्ये आपण राबवत आहोत. आणि पूर्ण 19 गावामध्ये हे अभियान होणार आहे. त्यामध्ये आपलं वडवळ हे एक गाव आहे आणि ह्यामध्ये ज्यांना क्षयरोगाची लक्षणं आहेत, अशा ज्यांना खोकला आहे, ताप आहे, वजन कमी होत आहे, भूक मंदावलेली आहे, रात्री बारीक घाम येतो आहे, अशा सर्वांसाठी आणि इतर 14 वर्षाच्या वरील सर्वांसाठी ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. नमस्कार, मी आशा गट प्रवर्तक श्रीमती रेणुका सिंदाळकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वडवळ नागनाथ येथे कार्यरत आहे. तर आज क्षयरोग शिबिर आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र वडवळ नागनाथ येथे घेण्यात आलेलं आहे. आपल्याकडे 5 उपकेंद्रामध्ये एकूण 38 आशा आहेत. आज वडवळ उपकेंद्रामध्ये एकूण 11 आशा आहेत आणि 11 आशांचं 14 वर्षावरील पूर्ण व्यक्तींचे जोखीमग्रस्त जे व्यक्ती आहेत त्यांचं आपल्याला इथं क्षय किरण एक्सरे काढण्यात येत आहे. त्याच्यामुळं तर आपल्याला TB मुक्त भारत करायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे अभियान राबवत आहोत. तर एवढंच आव्हान आहे की आमच्या आशा ते घरोघरी जाऊन जे तुम्हाला एक्सरे काढण्यासाठी बोलवत आहेत तर त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. आणि जे आम्हाला 200चं टार्गेट दिलेलं आहे एक्सरे काढण्यासाठी, तर आम्ही आज सरांना सांगतो की 200पेक्षा जास्त 100% आम्ही एक्सरे काढण्यासाठी प्रयत्न करतो.